नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी मॅथ ऑनर्स या कोर्स बद्दल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याचा सिलेबस काय आहे. आता आपण बीएससी मॅथमॅटिक्स पाहिलेला आहे, तर हा त्यापेक्षा किती वेगळा आहे किंवा याच्यामध्ये काय शिकवलं जातं, सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ हा एंड पर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता पाहूया की हा कोर्समध्ये नेमकं काय शिकवलं जातं किंवा काय आहे. तर याच्यामध्ये मेनली फोकस जो आहे तो ट्रिग्नोमेट्री, कॅल्क्युलस, जिओमेट्री या गोष्टींवर डीपली फोकस केला जातो आणि याच्या डिटेल्ड गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये शिकायला पाहायला भेटतात. आता याच गोष्टी तुम्हाला बीएससी मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा भेटतात, पण याच्यामध्ये जे आहे तो मेनली फोकस हा मॅथ रिगार्डिंग वर असतो, जी तुम्हाला पुढे मी ज्यावेळेस सिलेबस सांगणार आहे त्यावेळेस समजून जाईल. म्हणजे तुमचा जर मॅथ हा विषय असेल किंवा आवडत असेल तुम्हाला मॅथ मध्येच तुम्हाला जी पुढची स्ट्रीम आहे डिग्रीची ती निवडायची असेल, तर तुमच्यासाठी हा उत्तम कोर्स आहे. आणि याचा कालावधी जर पाहिला तर तुम्हाला 3 वर्षाचा कालावधी पाहायला भेटतो. आता या कोर्सची आपण शैक्षणिक पात्रता पाहूया की शैक्षणिक पात्रता काय आहे. तर बघा मित्रांनो, जर तुम्ही या कोर्ससाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला 12वी पास आउट करणे किंवा इक्विलंट काही पास आउट करणे गरजेचे आहे. 12वी मेनली यामुळे की हा एक डिग्री स्तरावरील कोर्स आहे आणि 12वी नंतर तुम्ही याला परस्यू करू शकता. यामध्ये मेनली जर पाहिलं गेलं तर मॅथमॅटिक्स हा विषय आहे, म्हणून 12वीच्या स्ट्रीम मध्ये तुम्हाला मॅथ हा विषय असणे हे गरजेचे आहे. म्हणजे पीसीएम हा विषय तुम्ही घेतला पाहिजे किंवा पीसीएम बी जरी घेतलेला असेल तरी चालतं, पण तुम्हाला तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर इझिली यामध्ये ऍडमिशन जे आहे ते मिळून जातं. तर आता पाहूया की याची ऍडमिशन प्रोसेस नेमकी आहे कशी. तर बघा, महाराष्ट्रामध्ये ऍज वेल एज महाराष्ट्राच्या बाहेर खूप सारे युनिव्हर्सिटीज आहेत. बीएचयू युनिव्हर्सिटी आहे, एलपीयू आहे, कलकत्ता युनिव्हर्सिटी आहे, बँगलोर युनिव्हर्सिटी आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुणे, मुंबई अशा ठिकाणी सुद्धा कॉलेजेस अवेलेबल आहेत, जेथे तुम्हाला हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. कॉलेजची लिस्ट पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा. तुम्हाला कॉलेजचे जे डिटेल्स आहेत त्याचबरोबर त्यांची फी आहे हे कळून जाईल महाराष्ट्रातल्या कॉलेजेस बद्दल. ऍडमिशन प्रोसेस कशी आहे तर बघा, याचे ऍडमिशन ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने याचे ऍडमिशन होतात. काही कॉलेजमध्ये मेरिट बेस, काही कॉलेजमध्ये डायरेक्टली मार्कच्या बेसिसवर एंट्रन्स एक्झाम बेस हे जे असते ऍडमिशन मिळून जाते. बघा, काही कॉलेजमध्ये मेनली महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये मोस्ट ऑफ कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या 12वीचे जे मार्क्स पडलेले आहेत बोर्ड एक्झाम दिल्यानंतर त्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला इझिली ऍडमिशन मिळून जाते. पण जर महाराष्ट्राच्या बाहेर किंवा काही टॉपच्या कॉलेजेसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही हा कोर्स करण्यासाठी इच्छुक असाल तर त्या युनिव्हर्सिटी किंवा त्या कॉलेजमध्ये त्यांच्या कॉलेज रिगार्डिंग ज्या असतात किंवा त्यांच्या कॉलेज लेवलला एंट्रन्स एक्झाम असतात, त्या एंट्रन्स एक्झाम पास आउट होणे सुद्धा गरजेचे असते. आफ्टर दॅट तुमचे ज्यावेळेस डॉक्युमेंट सबमिट होतात, तुमचे ज्यावेळेस मेरिटमध्ये तुम्ही येतात, तर तुम्हाला जे आहे याच्यामध्ये इझिली ऍडमिशन मिळून जाते. आता पाहूया की याचा कालावधी काय. तर बघा, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो. म्हणजे ऍडमिशन घेतल्यापासून तुम्हाला 3 वर्ष यामध्ये अभ्यासक्रम बघावा लागतो, पूर्ण करावा लागतो. ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेता, आफ्टर टेकिंग द ऍडमिशन, तुमच्या ज्या एक्झाम्स असतात कॉलेजच्या त्या सेमिस्टर पद्धतीने होतात. काही कॉलेजेसमध्ये हा कोर्स अॅन्युअल बेसिसवर जो आहे तो प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे तुम्हाला तिथल्या एक्झाम ज्या असतात ते अॅन्युअली पाहायला भेटतात. हे तुम्ही जे फर्दर कॉलेज आहे तिथे तुम्ही याची जी आहे ती चौकशी केली पाहिजे, कारण काही कॉलेजमध्ये हे अॅन्युअल बेसिसवर आहे आणि काही कॉलेजमध्ये सेमिस्टर. जर अॅन्युअल पाहिलं तर तुमच्या 3 एक्झाम्स होतील आणि सेमिस्टर पाहिलं तर तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतील. ज्यावेळेस तुम्ही हे 3 वर्ष कंप्लीट कराल, पूर्णपणे पास आउट व्हाल, कोणताही विषय बॅक नसेल, आफ्टर दॅट तुम्हाला हे डिग्रीचं सर्टिफिकेट जे आहे ते मिळून जातं, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये यूज करू शकता किंवा या बेसिसवर जॉब सुद्धा मिळवू शकता. तर आता आपण याचा सिलेबस पाहूया. तर आपण जो सिलेबस आहे तो सेमिस्टर वाईज पद्धतीने पाहणार आहोत की प्रत्येक सेमिस्टर मध्ये तुम्हाला कोणकोणते विषय पाहायला भेटणार आहेत. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये कॅल्क्युलस, मेकॅनिक्स, जिओमेट्री, अल्जेब्रा, डिफरन्शियल इक्वेशन्स, मेकॅनिक्स, वेक्टर अनालिसिस, डिफरन्शियल इक्वेशन्स सेकंड, अनालिसिस 1, त्याचबरोबर न्यूमरिकल मेथड्स, प्रोबॅबिलिटी थेअरी, न्यूमरिकल मेथड्स प्रॅक्टिकल युजिंग सी, लिनियर प्रोग्रामिंग अँड ऑप्टिमायझेशन, तसेच अल्जेब्रा अँड अनालिसिस असे खूप सारे विषय जे आहेत ते तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतात. पूर्ण 3 वर्षाचा जो स्पॅन आहे, जो कालावधी आहे, त्यामध्ये तुम्हाला या विषयांचा अभ्यास करावा लागतो. मित्रांनो, जर तुम्हाला कॉलेज बद्दल
त्यांची फी बद्दल तसेच या कोर्स बद्दल अधिक माहिती वाचायची असेल, जॉब्स वगैरे, तर डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही या कोर्स बद्दल रीड करू शकता. तर आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. आपण सर्व इन्फॉर्मेशन पाहिली आहे, पण आता संधी काय. जेव्हा तुम्ही कोर्स कंप्लीट कराल तर तुम्ही बँकिंगच्या ज्या फर्म्स आहेत किंवा जे सेक्टर्स असतात, बँकिंग किंवा फायनान्शियल रिगार्डिंग जे सेक्टर्स असतात, अशा ठिकाणी इझिली जॉब्स मिळवू शकता. प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा तुम्हाला कॉमर्स इंडस्ट्री पण आहे किंवा जे बँकिंग फर्म्स आहेत, अशा ठिकाणी जॉब मिळून जातो तुमच्या डिग्रीच्या आणि तुमच्या स्किलच्या बेसिसवर. पण जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा आहे तर यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या क्वालिफाय होणे खूप जास्त गरजेचे आहे. या डिग्रीच्या बेसिसवर तुम्ही गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एक्झाम्स देऊ शकता. मॅथमॅटिकल इक्वेशन बेस्ड तुम्हाला ज्या एक्झाम्स होतात, जसं की बँकेच्या एक्झाम्स असतात, IDBI असेल, SBI असेल, IBPS मार्फत एक्झाम्स होतात, तर त्या एक्झाम्स तुम्ही इझिली क्वालिफाय करू शकता, कारण मेनली त्याच्यावर मॅथमध्ये फोकस केलं जाऊ शकतं, केलं जातं सुद्धा. तर मित्रांनो, ज्या भविष्याच्या संधी आहेत त्या खूप साऱ्या आहेत. याच्यामध्ये जर तुम्हाला टॉप रिक्रुटर्स पाहिजे असेल, त्याचबरोबर तुम्हाला जॉब रोल्स पाहिजे असेल, पगार किती मिळू शकतो, तर ते तुम्ही डायरेक्टली लिंक मधून क्लिक करून रीड करू शकता. सो लास्ट बट नॉट लिस्ट, हा कोर्स का आणि कोणी निवडायला पाहिजे. का निवडायला पाहिजे याचं उत्तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना समजा मॅथ हे विषय खूप सोपा जातो, तुम्ही 12वी पर्यंत मॅथचा खूप डिटेल्ड अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला मॅथच्या स्किल अजून एन्हान्स करायचे आहेत. काही काही जणांना 99% जणांना आवडत नसेल मॅथ, पण 1% असतात त्यांना मॅथ खूप आवडतं. तर बेसिकली या गोष्टीमध्ये जे आहे, या पूर्ण कोर्समध्ये मॅथवर खूप जास्त फोकस केलेला आहे. ट्रिग्नोमेट्री, जिओमेट्री अशा ज्या हे आहेत, गोष्टी आहेत, कोणा टॉपिक्स आहेत, हे आवडत असतील तर नक्की तुम्ही हा कोर्स निवडायला पाहिजे. आता का, तर हे पुढे जाऊन तुम्ही बँकिंग फर्म्स वगैरे अशा पोस्ट आहेत, अशा जॉब्स आहेत, जसं बँकेच्या जॉब्स तुम्ही क्वालिफाय करू शकता, PO, SO अशा पोस्टवर तुम्ही जाऊ शकता, किंवा तुम्ही जे फर्म्स असतात इन्व्हेस्टमेंटचे, इंडस्ट्रियल जे असतात फर्म्स, तिथे सुद्धा इझिली जॉब मिळवू शकता. तर मित्रांनो, यामध्ये करिअर संधी असेल किंवा याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकला चेकआउट करायला विसरू नका. व्हिडिओ जर हा आवडला असेल तर लाईक करा. काही जर प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. या कोर्स रिगार्डिंग किंवा इतर कोर्स रिगार्डिंग जर तुम्हाला टिप्स पाहिजे असतील किंवा करिअर निवडायच्या बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामचे लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, ते क्लिक करून आमच्याशी चर्चा करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.